नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्य सरकारने घेतलेला मोठा निर्णय, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल, शासन निर्णय पहा. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने खरंच खूप मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांना अतिवृष्टी सक्षम करण्यासाठी एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पण मित्रांनो, या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. तर मित्रांनो, जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती. पण मित्रांनो, आता राज्य सरकारनं या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जातील. तर शेतकरी मित्रांनो, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे? महिला व बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविका असेल. यापूर्वी या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते. मात्र आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात. यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरिक व ग्रामीण विभागातील बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सहकार सेवा केंद्र यांना होते. मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकतात. गेल्या काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते. संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले. तर मित्रांनो, या योजनेत गैरप्रकरण पुन्हा होऊ शकेल, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं समोर आलेलं आहे. तर मित्रांनो, या योजनेतील सप्टेंबरमधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकाकडून मंजुरी दिली जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिन्यांना मिळतील? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑक्टोबर अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 लाभार्थ्यांना 4,784 कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे. या योजनेसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.